श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, उद्या आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा ही आलेली आहे. आता त्रिपुरारी पौर्णिमा यालाच कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असं देखील म्हणतात. एकादशीपासून आपण तुळशीचा विवाह साजरा करत आहोत. तुळशी विवाह लावला जातोय. तर अनेक स्वामी केंद्रांमध्ये तुळशी विवाह होत आहे. तर तो तुळशी विवाह करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ज्या मुलींचे लग्न जमण्यासाठी अडथळे येत आहेत त्यांनी या विवाहामध्ये नक्की सहभाग घ्या. जर मुलींना शक्य होत नसेल तर त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्या तुळशी विवाह जिथं आहे तिथं जाऊन तो विवाह झाल्यानंतर तिथं ज्या अक्षता पडलेल्या असतात त्या अक्षता उचलून आणायच्या आहेत आणि घरी आल्यानंतर त्यांनी जे उपवर आहे, ज्यांचे विवाह जुळून येत नाही, अडचणी येत आहेत, त्या मुलींच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या आहेत. याने सुद्धा विवाह जमण्यास नक्कीच मदत होते. तर मैत्रिणींनो, उद्याच्या पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला जी कथा आहे ती कथा सांगते की त्याला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हटलं जातं. तर त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. तर त्या त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप केले. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय केले. त्याच्या या तपामुळे ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यावेळेस त्या राक्षसाने त्या ब्रह्मदेवांकडनं वर मागितला की मला कोणत्याही शत्रूपासून भय होणार नाही, भय राहणार नाही असा वर द्या. तर ब्रह्मदेवांनी सुद्धा त्याला चांगल्या इच्छेने तो वर दिला. पण आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट ओतू जाणे, तसाच प्रकार ह्या राक्षसाच्या बाबतीत देखील घडला. त्या वराचा त्याने गैरफायदा घेऊन तो लोकांना त्रास देऊ लागला. तसेच देवी देवतांना सुद्धा त्याच्यामुळे खूप त्रास होऊ लागला होता. अनेक देवी देवतांनी त्या राक्षसाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य होत नव्हते. त्रिपुरासुराची 3 नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवी देवताही त्याला पराभूत करू शकत नव्हते. शेवटी देवाने भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान महादेवांना त्या राक्षसाला मारण्यासाठी उपाय मागितले. तर शेवटी महादेवांनीच त्या राक्षसाला ठार मारले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले. या दिवशी दिवाळीप्रमाणेच घरात, बाहेर, मंदिरांमध्ये दिव्यांची आरास केली जाते. त्या दिव्यांची पूजा केली जाते. तसेच नदीमध्ये सुद्धा दीपदान करून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशीच भगवान महाविष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता. या दिवशीच मंदिरांमध्ये जे काही दगडी दिव्यांची आरास केलेली असते, दगडी दिवे जे असतात, दीपमाळा म्हणतो आपण त्याला, त्या दीपमाळासुद्धा प्रज्वलित केल्या जातात. संध्याकाळच्या वेळीस त्या दीपमाळेमध्ये वाती लावून त्या दीपमाळा उजळल्या जात असतात. तर बघा, या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला भगवान महादेवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला त्रिपुर वात लावायची आहे. त्रिपुर वात म्हणजे ही 750 वाती एकत्र करून आपल्याला ही वात लावायची आहे. 750 वाती घ्यायच्या आहेत, लांब वाती. 750 वाती घेऊन त्या आपल्याला तुपात भिजवून ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन ती त्रिपुर वात ही लावायची आहे. अगदी छोटासा साधासा उपाय आहे, नक्की करा. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मोरपीस घ्यायचे आहेत. मग तुम्ही 3, 5, 7, 11 असे मोरपीस घ्यायचे आहेत आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचा सुद्धा हा आजचा एकच दिवस असतो. इतर दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामी महाराजांचं दर्शन होत नाही, घेता येत नाही. तर आजच्या दिवशीच फक्त आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन हे होत असतं.
तर मंदिरामध्ये केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो. त्या फोटोजवळ आपल्याला हे मोरपीस घेऊन जायचे आहेत. आपल्या घरूनच घेऊन जा. आणि त्यानंतर कोऱ्या नोटा, म्हणजे 10ची असू देत, 20ची असू देत, त्या कोऱ्या नोटा घेऊन जायच्या आहेत. त्या आपल्याला त्या फोटोपाशी 2 मिनटं ठेवायच्या आहेत आणि उचलून आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. त्यानंतर ते मोरपीस आपण तिजोरीत, देवघरामध्ये, ईशान्य कोपऱ्यामध्ये, उत्तरेला असे ते मोरपीस आपण आपल्या घरामध्ये, आपल्याला शक्य असतील पूर्वेला, त्या दिशेला आपण ते लावायचे आहेत. त्यानंतर जे 10च्या आपण कोऱ्या नोटा घेऊन गेलो होतो, त्या नोटांचा आपल्याला पिरॅमिड बनवायचा आहे. आणि ते पिरॅमिड बनवून ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे, मिस्टरांच्या पॉकेटात ठेवायला द्यायचं आहे. वर्षभर ते आपल्या पर्समध्येच राहील. ती नोट आपल्याला खर्च करायची. कितीही काही प्रसंग आला तर ती 10ची, 50ची जी कोरी नोट तुमच्याकडे आहे, जिचं पिरॅमिड तुम्ही बनवलं आहे, तर तिला अजिबात खर्च करायची नाही आहे. ती नोट कोणाच्या हाती लागू द्यायची नाही आहे. अजिबात ती नोट कोणाला देऊ नका. स्वतःचे तुम्ही पैसे घेऊन जा. कोऱ्या नोटा नसतील तर केंद्रात जा, तिथं तुम्हाला ते देतील. आपण आपल्या जुन्या नोटा देऊन दुसऱ्या नवीन नोटांचं ते पिरॅमिड नक्कीच बनवून घ्या आणि अनुभव बघा. तर अशा पद्धतीने साधी सरळ सेवा आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन वर्षातून एकदाच होतं, त्यामुळे केंद्रात तरी दर्शन नक्कीच भेटेल. किंवा तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर आजच्या दिवशी नक्कीच त्यांचं दर्शन घ्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. धन्यवाद.